यानंतर बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये आपण राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात। मात्र त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल। अंतिम सुनावणी 18 डिसेंबरपासून तर आजपासून लेखी उत्तर सादर करावं लागणार। आरएसएस बाबत केलेल्या त्या वक्तव्याचा वाद पुन्हा हायकोर्टात। राहुल गांधींना 20 जानेवारीच्या सुनावणीसाठी कोर्टाचं समन्स। केंद्रीय पथक मराठवाड्यातील दुष्काळाची करणार पाहणी। दुष्काळाची दाहकता पाहून अहवाल केंद्राकडे करणार सादर। मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून डॉक्टर मोहन यादव आज घेणार शपथ। सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह मान्यवर राहणार उपस्थित। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा भारत दौरा रद्द। प्रजासत्ताक दिन सोहळ्याला अनुपस्थिती तर क्वाड परिषदही लांबणीवर। आणि आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीनं वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल केलाय। आता शनिवारी आणि रविवारी होणारी सुनावणी दोन्ही गटाच्या संमतीनं रद्द करण्यात आली आणि या प्रकरणी अंतिम सुनावणी 18 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। बीड दौऱ्यावरून परतल्यानंतर मनोज जरांगे पाटील जालन्यात पोहोचले। आरक्षण ही आमची वेदना आहे आणि आंदोलनाचा 5वा टप्पा लवकरच सुरू होणार असून तारीख लवकरच जाहीर करू असं जरांगेंनी स्पष्ट केलं। मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच मराठा आरक्षणाबाबत दौरा केला। या दौऱ्यादरम्यान त्यांची तब्येत बिघडली। दौरा संपताच मनोज जरांगे पाटील रात्री छत्रपती संभाजीनगरात आले आणि त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात रात्रीपासून उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांची नियुक्ती झाली आहे। आधी 2 सदस्यांनी आणि नुकताच अध्यक्षांनी सुद्धा राज्य मागासवर्ग आयोगाच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारनं आता अखेर या आयोगाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतलाय आणि राज्य सरकारकडून मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती केली आहे। मराठा आरक्षणासाठी सध्या तालुकानिहाय कुणबी नोंदी शोधल्या जात आहेत। त्यानुसार मुळशी तालुक्यात देखील कुणबी नोंदी शोधल्या जात आहेत। मुळशी तालुक्यात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 18,548 कुणबी नोंदी आढळल्यात। आतापर्यंत मुळशी तहसील कार्यालयात 94,209 नोंदी तपासण्यात आल्या। आज आणि उद्या मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांची केंद्रीय पथक पाहणी करणार आहे। त्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यातील काही तालुके आणि गावांना पथक भेट देणार असल्याचं सांगितलं जात आहे। दुष्काळाची दाहकता पाहून अहवाल केंद्राकडे सादर केला जाईल। दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक धाराशिव जिल्ह्यामध्ये येणार आहे। केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी असलेल्या 3 सदस्यांची टीम धाराशिव, लोहार आणि वाशी या दुष्काळग्रस्त तालुक्यांची पाहणी करणार आहे। याआधी जिल्हा प्रशासनानं या 3 तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा अहवाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठवलेला होता। ऊसाच्या दराबाबत तिढा सुटण्याचं चिन्ह काही दिसत नाहीये। ऊस दरासंदर्भात नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार आणि ऊस दर संघर्ष समितीची बैठक पार पडणार आहे। ऊसाला पहिली उचल 3,000 रुपये इतकी देण्याची मागणी संघर्ष समितीनं केली आहे। याआधी सुद्धा साखर कारखानदार, शेतकरी आणि ऊस उत्पादकांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली होती। कांद्यावरील निर्यात बंदीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। कांद्यावरील निर्यात बंदी 8 दिवसात न उठवल्यास पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला। अग्रिम पीक विमा आणि कर्जमुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीचे वेळापत्रक जाहीर झाले। 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 10 एप्रिलपर्यंत असणार आहे, तर 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल या कालावधीत होईल। वेळापत्रकानुसार सुमारे 55 दिवस परीक्षा होणार आहे। जेवणात रोजच्या वापरात येणारा लसूण महागलाय। 1 किलो लसणाचे दर 300 ते 400 रुपयांपर्यंत गेलेत आणि अस्मानी संकटामुळे पीक वाया गेल्यामुळे आवक घटली आहे, तर देशी बियाणं बाजारातून गायब झाल्यामुळे ही दरवाढ झाली आहे।
अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाल्यानं किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये 5.55% म्हणजेच 3 महिन्यातील उच्चांकी पातळीवरती पोहोचलाय. त्या आधीच्या ऑक्टोबर महिन्यात तो 4.87% गेला होता आणि हा दर सलग 3 महिने रिझर्व्ह बँकेच्या सहनशील पातळीच्या 2 ते 6% मर्यादेत राहिलेला आहे. मुंबईमध्ये कचरामुक्त शहर आणि पान खाऊन थुंकणाऱ्यांवरती अंकुश लावण्यासाठी पालिकेनं शहरात नव्यानं क्लीनअप मार्शल तैनात करण्याचा निर्णय घेतलाय. संपूर्ण शहरभर 720 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातील आरोग्य मित्रांनी संप पुकारला. यावेळी 25,000 रुपये वेतनवाढीच्या मागणीसह विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्यात आणि तुटपुंज्या वेतनाअभावी आरोग्य मित्रांचे मोठे हाल होत असल्याची तक्रार त्यांनी केली. त्यामुळे तत्काळ ही वेतनवाढ करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. जिल्हा नियोजनाच्या 2023-24 मध्ये 500 कोटींच्या प्रशासकीय मान्यता देणारा जळगाव जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा ठरलाय. तसंच अनुसूचित जाती उपाय योजनेत वितरित निधीमध्ये 50.29% खर्च आतापर्यंत झाला असून यात जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावरती आहे. तर आदिवासी उपाय योजनेत जिल्ह्यामध्ये 44.42% खर्च झाला असून जिल्हा राज्यामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. जळगाव जिल्ह्यात लंपी आजारामुळे 259 गुरांचा मृत्यू झाला होता. यातील पहिल्या टप्प्यात 110 गुरमालकांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 149 गुरांच्या मालकांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारकडून 33,63,000 रुपयांचं अनुदान प्राप्त झालंय. जळगाव जिल्ह्यातील 9 गावांमधील काही जलस्रोतांवरील पाण्याचे नमुने दूषित असल्याचं आढळून आलं. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून 15 तालुक्यांमधील वेगवेगळ्या गावात 1,607 पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी पाण्याचे नमुने दूषित आढळलेल्या ग्रामपंचायतींना स्वच्छतेसह आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागानं दिल्या आहेत. धाराशिव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची मोठी दुरवस्था झाली आहे. जीर्ण झालेल्या इमारतीमध्येच रुग्णांवरती उपचार केले जात आहेत आणि या इमारतीचं नूतनीकरण व्हावं अशी मागणी रुग्णांसोबतच डॉक्टर देखील करतायत. मात्र प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतंय. राज्यामध्ये अनेक भागातील तापमानामध्ये घट होऊ लागली असून थंडी पडलेली पाहायला मिळते. मुंबईतील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईतील रात्रीचे तापमान 18 ते 19 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना रात्री गुलाबी थंडी अनुभवता येणार आहे. मुळशी तालुक्यातील तामिणी घाट परिसरातील प्लस व्हॅली इथे पिंपरी चिंचवड शहरातून मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा 1200 फूट खोल दरीमध्ये कुंडात पडून मृत्यू झालाय. रोहन विरेश लोणी असं या पर्यटकाचं नाव आहे. मुळशी तालुक्यातील पुणे कोलाड रस्त्याचं काम जलद गतीनं व्हावं तसंच आतापर्यंत झालेलं काम हे निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप मुळशीतल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सचिन खैरे यांनी केलाय. त्यामुळे या रस्त्याचं काम जलद गतीनं झालं नाही तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आलाय. 100 कोटींच्या कथित खंडणी वसुली प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट आलाय. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे माफीचा साक्षीदार बनण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. वाझेनं तळोजा तुरुंगातून थेट विशेष न्यायालयाला याबाबत पत्र पाठवलंय आणि माफीचा साक्षीदार बनण्यास दिलेली संमती ईडीनं मागे का घेतली असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांनी गेल्या 15 दिवसांपासून शहरामध्ये कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींवरती धडक कारवाई करायला सुरुवात केली. गेल्या 15 दिवसांपासून ही मोहीम सुरू आहे. यावेळी कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवरती रोड रोलर चालवत हे सायलेन्सर नष्ट करण्यात आले आणि या मोहिमेअंतर्गत कारवाई करत 60 सायलेन्सर आणि फॅन्सी नंबर प्लेटवरती वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. मराठा आरक्षणावरून नागपुरातल्या अधिवेशनामध्ये खडाजंगी झाली. पृथ्वीराज चव्हाण आणि छगन भुजबळांमध्ये आरक्षणावरून शाब्दिक युद्ध झालं. आवेशपूर्ण बोलून समाजात भांडणं लावली जात आहेत का असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारला केला आणि भुजबळांनी राजीनामा देऊन नंतर बोलावं असा घणाघात पृथ्वीराज चव्हाणांनी केला. तर ओबीसींसाठी बोलतच राहणार असं प्रत्युत्तर भुजबळांनी दिलं. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठी 24,000 अर्जदार पात्र ठरलेले आहेत आणि म्हाडाच्या 5,311 घरांच्या सोडतीतील 2,970 घरांसाठी करण्यात आलेल्या अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. सोडतीतील अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली असली तरी सोडतीची तारीख अद्यापही निश्चित झालेली नाही.
राज्यातील बनावट औषध विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं परराज्यातून मागवण्यात येणाऱ्या औषधांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत केलेल्या तपासणीमध्ये बनावट औषधांचा तपशील सापडलेला नाही. त्यामुळे पुढील काही दिवसात ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. कल्याण डोंबिवली पालिकेच्या पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण विभागानं शहरातील विविध भागात 64 ई चार्जिंग केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या काळात कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण 250 विद्युत बसेस येणार आहेत आणि या वाहनांसाठी मुबलक चार्जिंग केंद्र सुरू करणं आवश्यक आहे. तर खासगी वाहनधारकांना सुद्धा या चार्जिंग स्टेशनचा फायदा होणार आहे. अवकाळी पावसानं कृषी मालाचं मोठं नुकसान झालं. या अवकाळी पावसाचा फटका हंगामी फळांना सुद्धा बसलाय. आंबा उत्पादनाला सुद्धा पावसाचा फटका बसल्यानं हापूस आंब्याचं आगमन यंदा लांबणार आहे. मुंबईच्या कांदिवली येथील मैत्री लॅब डायमंड कंपनीनं कंपनी शिफ्टिंगचं कारण देत 90 मराठी कामगारांना काढून त्यांच्या जागी परप्रांतीय कामगारांची भरती केली. त्यामुळे 90 कामगारांवरती उपासमारीची वेळ आली. यामुळे या मराठी कामगारांनी मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणेंची भेट घेतली आणि मराठी माणसांना काढून परप्रांतीयांची भरती करणं मनसे कधी खपवून घेणार नाही असा इशारा मनसेनं दिला. कांदा प्रश्नावरून खासदार सदाशिव लोखंडे आक्रमक झाले. दिल्लीत संसदेच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर बसून त्यांनी आंदोलन केलं. कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. केंद्रीय पथकानं पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शिवडी, तक्रारवाडी, साकुर्डे आणि जेजुरी जवळच्या नाझरे जलाशयाची पाहणी करण्यात आली. वाशिम बाजार समितीचे सभापती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि 14 डिसेंबरला निवडणूक होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जळगावातील वडनगरीत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराणचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे महाशिवपुराण कथा कार्यक्रमामुळे एसटीच्या उत्पन्नात अतिरिक्त 1.5 कोटींची भर पडली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा 41वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि विशेष म्हणजे काही कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आपे गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पार पडला. माऊलींच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या यात्रोत्सवात विविध पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. लोणीतील संत सखाराम महाराज यात्रोत्सवाला हजारो भाविकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे भाविकांसाठी 101 क्विंटलहून अधिकची पुरी भाजी आणि शिरा या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्राची स्थापना करण्यात आली आणि जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकरांनी या केंद्राचं उद्घाटन केलं. केंद्रानं वाढवण बंदर उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. या विरोधात स्थानिक आक्रमक झाले असून अधिवेशनादरम्यान नागपुरातल्या विधान भवनावरती मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. जळगाव एमआयडीसीतील सोमनाथ एंटरप्राइजेस कंपनीमध्ये भीषण आग लागली आणि कंपनीमध्ये पेटवलेल्या कचऱ्यामुळे आग लागल्याचं समोर आलं. या आगीमध्ये 3 गोदाम आणि लाखोंचं साहित्य जळून खाक झालंय. दरम्यान अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं. बीडमध्ये खामगाव पंढरपूर महामार्गावरती दुचाकीचा अपघात झाला असून एकाचा मृत्यू झाला. काँक्रीट रोडवरील भेगांमुळे अपघात झाल्याचं बोललं जात आहे. यावरून स्थानिकांकडून संताप व्यक्त होतोय. पंढरपूर शेटपळ मार्गावरती भरधाव टेम्पो आणि कारची धडक झाली. या अपघातानंतर टेम्पो उलटला असून कारचं देखील मोठं नुकसान झालंय. मुंबईप्रमाणेच नागपुरात सुद्धा उपनगर तयार होत असून बुटीबोरीला नागपूरशी मेट्रोनं जोडलं जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लोकमत समूहाकडून आधुनिक संकुल उभारण्यात आलंय. स्वातंत्र्य सैनिक जवाहरलाल दरडांचं नाव या संकुलाला देण्यात आलंय आणि यावेळी बाबूजींच्या प्रतिमेचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमात लोकमत समूहाचे चेअरमन विजय दरडा, आमदार समीर मेघे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथे नौदलाचं बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनी साजरी करण्यात आली. नौदल दिनासोबतच संपूर्ण आठवडा आणि पुढील काही दिवस नौदलाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन देशभरात करण्यात आलंय. मुंबईकरांना 14 डिसेंबरपर्यंत गेटवे ऑफ इंडिया इथे या सोहळ्याचा अनुभव घेता येणार आहे. पेणच्या बाप्पांना जीआय मानांकन मिळावं अशी मागणी करण्यात येते गेल्या काही काळापासून. अखेर केंद्र सरकारनं ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आता पेणच्या गणेश मूर्तींना जीआय नामांकन मिळालंय. त्यामुळे पेण मूर्तिकार आणि व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पेणच्या बाप्पांना आता नवी ओळख मिळणार आहे. शासनाच्या माथाडी अधिनियम सुधारणा विधेयकाला राज्यातील सर्व माथाडी
कामगार संघटनांनी विरोध केलाय. शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 14 डिसेंबरला एक दिवस बंदचा इशारा देण्यात आलाय आणि आज नागपूर विधानसभा इथे संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीनंतर या बंदविषयी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. मंजूर झालेलं मिलेट सेंटर हे सोलापूरला ताबडतोब झालं पाहिजे आणि ते बारामतीला नेण्यात येऊ नये अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी उंबरशेत परिसरात सुरू असलेली बेकायदेशीर बॉक्साईट मायनिंग बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. ही मायनिंग बंद झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात दिलाय. या बातम्यांचा इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येणार.